पुढे जाण्याचं ठरवलंय हेच यातून दिसतंय. जागतिक घडामोडींचा आढावा घ्यायचा तर ताण वाढवणारी बातमीच ठळकपणे पुढे येते. युद्ध आखातच सुरू आहे, पण होर्मुझच्या लाटांमधून अमेरिका इराणमध्ये उसळलेल्या युद्धज्वराची झळ आता भारतालाही बसते. केवळ ऊर्जा पुरवठा साखळी इतपत्ती उरलेली नाही, तर भारतीयांच्या नाहक जीवितहानीपर्यंत ती पोहोचली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांवर झालेल्या ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा अभियंत्याचा मृत्यू झालाय, तर अनेक भारतीय जखमी झाले. त्यानंतर भारतानं इराणच्या उपराजदूतांना तातडीनं बोलावलं आणि तीव्र निषेध नोंदवला. म्हणजे अमेरिका इराण संघर्ष आता केवळ 2 देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही, त्याचे पडसाद थेट भारतीय नागरिकांपर्यंत पोहोचू लागले आहेत. फेब्रुवारीमध्ये अमेरिका इस्रायलच्या संयुक्त कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी ठार झाले. त्यानंतर क्षेपणास्त्र हल्ले, ड्रोन, होर्मुझच्या सामुद्रधुनीतला तणाव आणि अमेरिकी लष्करी कारवायांनी परिस्थिती चिघळत गेली. जूनमध्ये दोन्ही बाजूंमध्ये शांतता करार झाला, पण त्या कराराची शाई वाळण्याआधीच जुलैच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेनं पुन्हा इराणमधल्या अनेक लक्ष्यांवर हल्ले केले आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम संपल्याची घोषणा केली. त्यानंतर सलग अनेक दिवस दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच आहेत. याच दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कारासाठी प्रचंड जनसमुदाय जमल्याचा दावा इराणी सरकारी माध्यमांनी केला. त्यांचे उत्तराधिकारी आणि पुत्र मुज्तबा खामेनी मात्र सार्वजनिकरित्या समोर आले नाहीत. सुरक्षेच्या कारणांमुळे ते गुप्त ठिकाणी असल्याचं मानलं जातं. अंत्यसंस्कारानंतर मुज्तबा यांनी संदेश प्रसिद्ध केला, सूड घेतलाच जाईल असा स्पष्ट इशारा दिला. त्यानंतर दोन्ही बाजूंची भाषा अधिक आक्रमक झाली. गेल्या 2 दिवसातच अमेरिकी हल्ल्यांना प्रत्युत्तर देत बहरीन, कुवेत, जॉर्डन, कतार आणि ओमान या आखाती देशांमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणनं क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केलेत. याशिवाय होर्मुझच्या सामुद्रधुनीत UAEच्या तेलवाहू जहाजांवरही हल्ले करण्यात आले. जगातला जवळपास 1/5 तेल आणि वायू पुरवठा होर्मुझच्या या अरुंद समुद्रमार्गातून होतो. इराणनं पुन्हा सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेनं त्याला प्रत्युत्तर म्हणून सागरी नाकेबंदी अधिक कडक केली आहे. काही काळासाठी ट्रम्प यांनी जहाजांवर 20% सुरक्षा शुल्क आकारण्याची घोषणाही केली, मात्र ती लगेच मागे घेतली. तरीही व्यापारी जहाजांवरचे हल्ले सुरूच आहेत आणि सागरी वाहतूक मोठ्या दबावाखाली सुरू आहे. भारताच्या कच्च्या तेलाचा मोठा हिस्सा आखाती देशातून येतो. त्यातला मोठा भाग होर्मुझ मार्गेच भारतामध्ये पोहोचतो. त्यामुळे या मार्गातला प्रत्येक अडथळा म्हणजे इंधनाच्या किमतींवर दबाव, वाहतूक खर्चामध्ये वाढ आणि महागाईचा धोका. याशिवाय हजारो भारतीय खलाशी आखातातल्या व्यापारी जहाजांवरती काम करत आहेत. त्यामुळे हा संघर्ष भारतासाठी केवळ परराष्ट्र धोरणाचा विषय राहिलेला नाही, तर ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न बनला आहे. या संघर्षाचे तीव्र पडसाद जागतिक बाजारांवर उमटले. कच्च्या तेलाच्या किमती महिन्याभरातल्या उच्चांकावर पोहोचल्या. आखाती देशांच्याच नव्हे तर भारतासह जगभरातल्या प्रमुख शेअर बाजारांमध्ये घसरण झाली. विशेष करून विमान वाहतूक आणि तेलाशी संबंधित कंपन्यांवरती दबाव वाढलाय. युद्ध जितकं लांबेल तितकी ही अस्थिरता वाढण्याची शक्यता विश्लेषक व्यक्त करतायत. अमेरिकेनं स्पष्ट इशारा दिलाय की इराण चर्चेच्या टेबलावरती परतला नाही तर ऊर्जा आणि पायाभूत सुविधांवर आणखी मोठे हल्ले होऊ शकतात. दुसरीकडे इराणनं देखील माघार घ्यायला नकार दिलाय. कतारसह काही देश मध्यस्थीचे प्रयत्न करतायत, तरी प्रत्यक्ष रणांगणावर मात्र रोज नवे हल्ले सुरूच आहेत. या युद्धाचा खरा धोका केवळ क्षेपणास्त्रांमध्ये नाही, तो आहे जागतिक अर्थव्यवस्थेच्या एका महत्त्वाच्या केंद्रावर सुरू झालेल्या संघर्षात. होर्मुझच्या पाण्यातला प्रत्येक स्फोट तेलाच्या किमती हलवतो, शेअर बाजार हादरवतो आणि हजारो किलोमीटर दूर असलेल्या भारतातल्या सामान्य नागरिकाच्या खिशावरती परिणाम करतो. म्हणूनच हे युद्ध मध्य पूर्वेत लढलं जात असलं तरी त्याची किंमत संपूर्ण जग मोजतंय. आता घेऊयात